साखरेच्या दरवाढीनं आता सर्वसामान्यांच्या घरातला गोडवा महागलाय। केंद्रानं साखर आयातीचा निर्णय घेतलाय, मात्र त्याचा परिणाम हा लगेच बाजारामध्ये दिसणार नाहीये। आयात प्रक्रियेला सुमारे 40 दिवस लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कच्च्या साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस लागतील आणि म्हणूनच दिवाळीपर्यंत साखरेचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे। नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळू शकतो, पण पाऊस समाधानकारक झाला नाही तर ही तेजी आणखी लांबू शकते। साखरेच्या दरावरून सध्या राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। शेतकरी नेते आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। दरवाढीचा नेमका फायदा कुणाला आहे आणि ग्राहकांना स्वस्त साखरेसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे, पाहूया एक रिपोर्ट। चहात साखर कमी पडली तर गोडवा कमी होतो, पण साखरेची किंमत वाढली तर घराचं बजेटच बिघडतं आणि सध्या याच साखरेनं सर्वसामान्यांच्या खिशाला चटका दिलाय। केंद्रानं साखर आयातीचा निर्णय घेतलाय, पण आयात झालेली साखर उद्या थेट बाजारात येणार नाहीये। आयातीची प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे 40 दिवस लागू शकतात। त्यानंतर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच केंद्राचा निर्णय झाला तरी त्याचा परिणाम बाजारात दिसण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे दिवाळीपर्यंत साखरेचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे। नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतरच साखरेच्या दरवाढीला काहीसा ब्रेक लागू शकतो, मात्र त्यासाठी पाऊसही महत्त्वाचा ठरणार आहे। पाऊस समाधानकारक झाला नाही तर ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आणि मग साखरेच्या दरातली तेजी आणखी लांबण्याची शक्यता आहे। दरम्यान देशामध्ये साखरेची कमतरता नाही असं ISMAचं म्हणणं आहे। उत्पादन पुरेसं आहे, साठ्याची कमतरता हे दरवाढीचं कारण नाही। हवामानातील बदल, कमी गाळप आणि सणासुदीच्या काळातील वाढलेली मागणी ही दरवाढी मागची प्रमुख कारण असल्याचं ISMAनं सांगितलंय। चीनी की कोई कमी नहीं है हमारे देश में। कुछ ये स्पेक्युलेटिव लोग हैं जिनकी वजह से ये बिल्कुल अनरियल या असत्य सिचुएशन क्रिएट करी गई है, और हम ISMA की तरफ से, हमारे मेंबर्स एसोसिएशन की तरफ से भारत सरकार के सरकारी लोगों के साथ काम कर रहे हैं कि ये चीज़ हम एक्सप्लेन करें और मार्केट में चीनी के दाम को रैशनल लेवल पे लेके आए हैं। हमारे पास चीनी अवेलेबल है, पर्याप्त मात्रा में है। जो रीप्रोसेसिंग करके निकलेगी वो भी चालू हो जाएगी। अर्ली स्टार्ट शुगर फैक्ट्रीज़ का अक्टूबर में होगा, उसकी तरफ से और चीनी आएगी। इंपोर्ट करके रॉ शुगर को रिफाइंड शुगर बना के हम लोग मार्केट में दे पाएंगे, तो हमारे हिसाब से ये सिचुएशन काफ़ी ठीक हो जाएगी। पण साखरेच्या दरावरून राजकारणही आता तापलंय। साखरेबाबत केंद्र सरकारचं धोरण चुकलं असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला। वाणिज्य आणि कृषी मंत्रालयामध्ये समन्वय आहे की नाही असा सवालही त्यांनी केला आहे। कन्सिस्टंटली इनकन्सिस्टंट पॉलिसी म्हणजे आपल्याकडे कांद्याला 2 पैसे मिळायला लागले की एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये केंद्र सरकार बदल करतं। म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ऍग्रीकल्चर मिनिस्ट्री यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का नाही, राज्यांशी तुम्ही बोलताय का नाही। आणि फक्त कांदा आणि हे नाही महाग झालेलं, साखर, तांदूळ पण महाग झालंय। सगळ्यात गोष्टी नॉर्मली अन्नधान्य एक मध्यमवर्गीय घराला खाण्यापिण्याचं जे फील आहे ते किती वाढलंय, घरी जाऊन विचारा तुमच्या बायको। या गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि एक्सपोर्ट पॉलिसी मधली इनकन्सिस्टन्सी। तर दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीवरून गंभीर आरोप केले। साखरेच्या दरवाढीत 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप शेट्टींनी केला। दर वाढले पण त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र शेट्टींच्या आरोपांना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्युत्तर दिलं। साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं भरणेंनी म्हटलंय। या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे। कसा झालेला आहे ते तुम्हाला सांगतो। खरं तर साखरेचे भाव आता एवढे वाढायला नको होते, साखरेचे भाव वाढायला पाहिजे असं म्हणाला माणूस नाही आहे, पण हे जे वाढलेलं आहे याला वाढलेल्या साखरेच्या भावाचा आम्हाला फायदा होणार नाही, फारसा थोडा होईल, तोही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये साखर सगळ्यात जास्त आहे म्हणून। असं आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे की असं म्हणता येणार नाही। शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती
काय मला माहित नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून तो त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे. राजकारण तापलं, पण साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम होतोय तो चहाच्या कपावर आहे. साखर महागली आणि कटिंग चहा देखील महागला. चहा तयार करण्याचा खर्चही वाढला. त्यामुळं मुंबईसह राज्यातल्या चहा व्यावसायिकांवर दरवाढीची वेळ आली आहे. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे कॉफीचा दर होता कमीत कमी 15 रुपये, त्या आता 25 रुपये होणार आहे. आणि बाकीच्या सर्व गोष्टी महागच आहे. आता दूध म्हणलं तर दुधाचा भाव बी वाढ आहे आणि आम्हाला काय ते परवडत नाही. रोक 5 रुपयाला चहा मागतात, पण ते आता देऊ शकत नाही. ती कमीत कमी 7 रुपये होणार आणि 10 रुपयाला जी चहा विकायची ते 15 रुपयाला होणार आहे आणि जे 20 रुपयाला चहा विकायची ती 25 रुपये होणार आहे. चहाच्या कपाबरोबर राजकारणातही उकळी आली आहे. चहा पिणं आता देशद्रोह म्हणत चहा सोडायला सांगतील अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर निशाणा साधलाय. दरम्यान यानंतर भाजपनंही राऊतांवर पलटवार केलाय. मग आता मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकतात, ते चहा सोडा सांगतील ना. चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील. चहा पिणं हा देशद्रोह आहे. पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकरच. चहा प्यायचा नाही, देशद्रोह आहे. ते करू शकतात तसं. चहा मागला, चहा पिऊ नका बरं का. आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो. मुळामध्ये संजय राऊत कुठे चहा पितात? संजय राऊत ट्रायडंटमध्ये चहा पितात, संजय राऊत ओबेरायमध्ये चहा पितात, संजय राऊत तिथं सांताक्रूजला कुठलं ग्रँड हयात तिथे जाऊन चहा पित आहेत. त्यामुळे संजय राऊतांना चहाची किंमत कळणार नाही. कारण 5 स्टारमध्ये बसून, ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय संजय राऊतांना आहे. मुळामध्ये साखरेचे भाव वाढलेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तातडीनं साखरेचे भाव कमी झाले पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. सरकार साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आता ज्यांना ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय आहे त्यांनी सरकारवर टीका करू नये. राजकारणाचा हा चहा आता चांगलाच उकळतोय, पण बाजारात मात्र ग्राहकांची चिंता वाटतेय. याचं चित्र दिसलं सोलापुरात. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाहेर साखर घ्यायला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच कारखाना परिसरात गर्दी वाढली. प्रशासनाचीही धावपळ झाली. एका सभासद शेतकऱ्याला कारखान्याकडनं 50 किलो साखर दिली जाते. ही साखर घेण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाले. 50 किलो शक्कर मिलती है हमको, बोलो शेष को 50 किलो, उधर बरस को 50 किलो लिए, 50 किलो लेने का है, इसलिए ठहरे हैं. वैसा क्या नहीं, हर साल रचीच गर्दी है, लेकिन शक्कर वाटप 1 महिना रिझर्व करणे बोलून गर्दी पडी. गरज आहे म्हणवाले आहे, भाव वाढला म्हणू नका. गरज आहे म्हणवाले आमदार साखरेची, घरात साखर नाही म्हणा आलाव. मग आता काय भाव वाढला म्हणून आलाव म्हणाव आणि हे देणार आहे का 8,000 भाव आम्हाला साहेब उसाला. त्याच्यामुळे गर्दी वाढली, हे साखरेचे भाव वाढल्यामुळे. हे नंबर लवकर देत नाही ते, मॅनेजमेंट चांगलं नाही यांचं. आता नजर टाकूया बुलढाण्याकडे. इथं साखरेच्या संभाव्य टंचाईची भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. बुलढाणा आणि खामगाव मधील स्मार्ट बाजार मॉलमध्ये प्रति व्यक्ती 1 ते 2 किलो इतकीच साखर दिली जाते. स्मार्ट बाजारात साखरेचा दर 66 रुपये किलो इतका आहे, तर खुल्या बाजारात साखरेचा दर 78 ते 80 रुपये किलो पर्यंत पोहोचलाय. स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर असा बोर्ड लावण्यात आला. हा बोर्ड पाहून ग्राहकांची पावलं साखर खरेदीकडे वळली. टंचाईची भीती, दरवाढीची चिंता आणि त्यात सणासुदीची खरेदी या तिन्हीचा परिणाम बाजारात स्पष्टपणे दिसतोय. एकीकडे केंद्राचा आयातीचा निर्णय, दुसरीकडे गाळप हंगामाची प्रतीक्षा आणि त्यात पावसाची अनिश्चितता. साखरेचा गोडवा सध्या बाजारासाठी कडूच ठरतोय. 2 महिने आयात प्रक्रियेत, त्यानंतर प्रक्रियेला वेळ आणि नोव्हेंबर नंतर गाळपाची आशा. तोपर्यंत ग्राहकांच्या चहातील साखरेचा प्रत्येक चमचा खिशावरचा भार मोजतच पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.